यानंतर आपण थेट नागपुरात जाणार आहोत। आज गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत। तसंच शहरामधील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावतील। यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहतील। मोदींच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड इथे संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे। तसंच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा मोदींच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे। दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त 4000पेक्षा अधिक पोलीस तैनात राहतील। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, नागपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडतोय आणि त्यानिमित्ताने जय्यत अशी तयारी सुद्धा आहे। एकंदरीतच कशी तयारी आहे, कसं नियोजन आहे, सविस्तर सांगा। 9:15 वाजता पंतप्रधान नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्मृती भवन आहे रेशीमबाग परिसरामध्ये, आणि स्मृती भवन परिसरामध्ये 9 वाजता पंतप्रधान दाखल होतील। या ठिकाणी हेडगेवार स्मारक आहे, स्मृती परिसर आहे, आणि डॉक्टर हेडगेवार ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती त्यांची या ठिकाणी समाधी आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्वात आधी पंतप्रधान येतील आणि श्रद्धांजली अर्पण करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना, गुजरातचे मुख्यमंत्री असताना एकदा या ठिकाणी आले होते आणि पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच या ठिकाणी येत आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे हा या ठिकाणचा कार्यक्रम। आणि ज्या पद्धतीनं तिसरी टर्म आहे पंतप्रधानांची आणि तिसऱ्या टर्ममध्ये हे पहिलं वर्ष आहे आणि या मोदींच्या या ठिकाणी येण्याला अत्यंत महत्त्व आहे। यापूर्वी पंतप्रधान अनेकदा नागपुरात आले, पण जेव्हा जेव्हा पंतप्रधान रॅलीसाठी किंवा मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये जाण्यासाठी नागपुरात अनेकदा यायचे, तेव्हा काही पंतप्रधानांचं या ठिकाणी जाणं झालं नव्हतं। पण आता जवळपास 11-12 वर्ष, जवळपास 13 वर्षानंतर पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सुद्धा चोख ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे जवळपास 4500 पेक्षाही जास्त पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे, आणि यासोबतच राखीव पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे। नागपूरमध्ये आपण पाहू शकतो की मी सांगितलं त्याप्रमाणे 9:15 वाजता पंतप्रधान हे या ठिकाणी नागपूरच्या विमानतळावर येतील। 9:15 नंतर 9 वाजता मी आता ज्या ठिकाणी उभा आहे इथूनच 50 मीटर दूर स्मृती मंदिर परिसर आहे आणि पंतप्रधान या ठिकाणी येतील। हे केशवद्वार दिसतंय, केशवद्वार मधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती भवनाकडे जातील। 9 वाजता इथं आल्यानंतर 9:30 पर्यंत या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत ते कार्यक्रम आहे, आणि नंतर इथून दीक्षाभूमी परिसरामध्ये पंतप्रधान जातील। दीक्षाभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी पंतप्रधान जातील। मेडिटेशन करतील पंतप्रधान, अभिप्राय लिहितील आपला। दीक्षाभूमी नंतर हिंगणा परिसरामध्ये वासुदेव नगर आहे, त्या वासुदेव नगर परिसरामध्ये एक कार्यक्रम आहे, आणि त्या ठिकाणी आय हॉस्पिटल जे आहे माधव नेत्रालय त्याच्या विस्तारित केंद्राचं भूमिपूजन आहे। त्यानंतर पंतप्रधान हे हेलिकॉप्टरनं सोलर इंडस्ट्रीजची फॅसिलिटी आहे कोंढाळी परिसरामध्ये 40 किलोमीटर दूर आहे, तिथे हेलिकॉप्टरनं जातील आणि त्या परिसरामध्ये सोलर इंडस्ट्रीजनं जे नवीन उपकरणं बनवले आहे डिफेन्स संदर्भातले, त्या संदर्भामध्ये कार्यक्रम आहे। सोलर इंडस्ट्रीजनं एक मानवरहित विमानाची फॅसिलिटी सुद्धा तयार केलेली आहे, आणि मानवरहित विमानं ते सोलर इंडस्ट्रीजच्या वतीनं भारतीय सैन्यासाठी तयार केले जातात। त्या संदर्भात एक एअर स्ट्रीप बनवण्यात आलेला आहे, आणि 1 किलोमीटरची ही एअर स्ट्रीप आहे, त्याचं उद्घाटन सुद्धा आहे। त्यामुळे नागपूरमध्ये आपण पाहू शकतो ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहे, आणि बॅनर्स लावून स्वागत जे आहे ते करण्याचा प्रयत्न आहे। भाजपच्या वतीनं जवळपास 47 चौक जे आहे ते सजवण्यात आलेले आहे, आणि रेशीमबाग चौक मी तुम्हाला दाखवतो। रेशीमबाग चौकामध्ये भाजपच्या वतीनं या ठिकाणी बॅनर्स असतील, पोस्टर्स असतील ते लावण्यात आलेले आहे। आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे। नागपूरमध्ये लक्ष्मीनगर असेल, महाल असेल, त्या परिसरामध्ये मोठा आनंद असतो। त्यामुळे सकाळपासून कार्यक्रम जे आहे ते सुरू झालेले आहे, पण दुसरीकडे पंतप्रधान नागपुरात येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा उत्साह आहे। सुरुवातीला या 47 चौकामध्ये लोक उपस्थित राहणार होते, पण आता सुरक्षेच्या कारणास्तव काही चौकांमध्ये लोकांना उपस्थित राहता येणार आहे। त्यामुळे नागपूरकरांचा उत्साह हा दिसतोय। भाजपचे कार्यकर्ते उत्साहित आहे, कारण की त्यांचे नेते नागपुरात येत आहेत, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही उत्साहित आहे, कारण की त्यांचं जे स्वयंसेवक आहेत ते भारताचे पंतप्रधान झाले आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा योग मोदींना लाभला आहे। त्यामुळे पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी हे स्मृती मंदिर परिसरात येत आहेत।
निश्चित, जसं आपण सांगितलं प्रवीण, अगदी 13 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात येत आहेत आणि त्याच निमित्तानं जय्यत अशी तयारी आहे. अनेक अर्थांनी त्यांचा हा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे असं सुद्धा बोललं जातंय. दुसरीकडे गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्ष आहे, त्याची सुद्धा शहरामध्ये जय्यत तयारी असेल आणि त्याचमुळे नागपूरकरांचा आनंद हा द्विगुणित झालेला असेल यामध्ये काही शंका नाही. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.